Hello, my dear viewer. डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल युनिट सिव्हिल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी व्हेरियस पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरायचे आहे. त्याची नोटिफिकेशन मी घेऊन आली आहे. ऍडव्हर्टाइजमेंटची डेट आहे ती 20/8/2024 आहे आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन 2/9/2024 आहे. तर फ्रेंड, ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे यासाठी अपॉइंटमेंट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर राहणार आहे. बट याचं जे पेमेंट आहे ते पेमेंट खूप जबरदस्त आहे. मेडिकल ऑफिसरची ही पहिली पोस्ट आहे, ज्यामध्ये 2 पोस्ट वॅकंट आहे फॉर द ART औंध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे, ART नारी मॉडेल कॉलनी पुणे. वेटिंग लिस्ट फॉर ऑल ART सेंटर. ही वॅकन्सी इथे असणार आहे 2 पोस्ट साठी. इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. MBBS विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह स्टेट मेडिकल काउन्सिल NMC. इसेन्शियल एक्सपिरियन्स 6 मंथ वर्क एक्सपिरियन्स त्यांना हवा आहे. पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम क्लिनिकल डिसिप्लिन will be also consider good working knowledge of computer MS Office यामध्ये कन्सिडर केला जाणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी धरला जाणार आहे. डिझायरेबल काय आहे? डिझायरेबल म्हणजे की हे असेल तरी चालतंय. वर्किंग एक्सपिरियन्स इन HIV एड्स प्रोग्राम इन फील्ड सेटिंग, दोज विथ MD मेडिसिन, डिप्लोमा इन मेडिसिन विल बी प्रेफर. यांचं जे मंथली रिम्युनरेशन इथे मिळणार आहे फ्रेंड, ते आहे 72,000 पर मंथ. खूप चांगलं पेमेंट त्यांना दिलं जाणार आहे. 72,000 72,000 रुपये पर मंथ या ठिकाणी रिम्युनरेशन दिलं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे काउन्सिलरची. या ठिकाणी एक वॅकन्सी आहे ICTC मध्ये. RUI तालुका बारामती डिस्ट्रिक्ट पुणे. वेटिंग लिस्ट फॉर ICTC सेंटर. या ठिकाणी त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सायकोलॉजी, सोशल वर्क, सोशियोलॉजी, ऑन्थ्रोपोलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट, नर्सिंग विथ 3 year एक्सपिरियन्स इन काउन्सिलिंग, एज्युकेशन अंडर द नॅशनल हेल्थ प्रोग्राम अंडर MSCIT, DOE, ACC, CCC यापैकी काही कोर्स त्यांचे झालेले असले पाहिजे. त्यानंतर याचं जे पे स्केल आहे ते 21,000 म्हणजे 21,000 असणार आहे. आणि याच्या पुढची जी पोस्ट आहे ती पोस्ट लॅब टेक्निशियनची असणार आहे. लॅब टेक्निशियन ही आपल्यासाठी खूपच महत्वाची पोस्ट आहे. बरेचसे व्ह्यूअर आपले कमेंट करत होते की लॅब टेक्निशियनची एखादी पोस्ट असेल तर ती सांगा, वॅकंट पोस्ट असेल तर ती सांगा. ती महत्वाची पोस्ट इथे मी घेऊन आली आहे. 2 पोस्ट फॉर ART आणि 8 पोस्ट फॉर ICTC. ART साठी 2 पोस्ट असणार आहे राजीव गांधी हॉस्पिटल एरवाडा पुणे या ठिकाणी आणि ART औंध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे. यांचं जे पे स्केल आहे ते 21,000 असणार आहे म्हणजे 21,000 आहे. 8 पोस्ट ICTC मध्ये आहे, जे की वनवाडी हॉस्पिटल पुणे, ससून हॉस्पिटल पुणे, संत तुकाराम नगर पिंपरी, त्यानंतर शिरूर, बारामती, शिवाजीनगर पुणे, दळवी हॉस्पिटलमध्ये, शिरूर डिस्ट्रिक्ट पुणे, भोर डिस्ट्रिक्ट, असे डिफरंट ठिकाणी ह्या 8 पोस्ट आहे. एक पोस्ट फॉर SRC, BJMC, BJ मेडिकल जे कॉलेज आहे त्या ठिकाणी, ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एक पोस्ट आहे. 2 पोस्ट NARI जे की पुणे अपेक्स लॅब आणि EID नारी पुणे मध्ये असणार आहे. वेटिंग लिस्ट फॉर ACTC आणि ART सेंटर या ठिकाणी असणार आहे. याचं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, दॅट इज BMLT किंवा BMLS. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT झालेलं असायला हवं किंवा DMLS झालेलं पाहिजे. with द कोर्स ड्युरेशन ऑफ at least 2 year recognized by the UGC, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. UGC ने, स्टेट गव्हर्नमेंटने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला रेकॉग्नाइज केलेलं असायला हवं. देन इसेन्शियल जे एक्सपिरियन्स आहे ते 2 years एक्सपिरियन्स विथ वर्किंग इन डायग्नोस्टिक लॅबोरेटरी फॉर दोज विथ BSc, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, कोर्स ड्युरेशन 2 year.
तर BSc झालेले असणाऱ्यांसाठी 2 इयर्स एक्सपिरियन्स इथे पाहिजे. 1 year एक्सपिरियन्स दोज वर्किंग डायग्नोस्टिक लॅबोरेटरी फॉर कॅन्डिडेट हॅव्हिंग MSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि कॅन्डिडेट विथ एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन accredited lab or those lab who have applied for accreditation will be preferred. तर यापैकी काहीही एक्सपिरियन्स असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे. डिझायरेबल MSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि MMLS असेल तरी चालतंय. त्यांचं पे स्केल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं 21,000. जर तुम्ही पुणे किंवा नियर बाय पुणे किंवा हे जे ऍड्रेस त्यांनी दिले आहे या ऍड्रेसच्या नियर बाय असाल तर तुम्ही या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. खूप चांगला हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी असणार आहे फ्रेंड्स आणि त्याचबरोबर पे स्केलही तुम्हाला या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू ऑफ मेडिकल ऑफिसर असणार आहे जे की 5/9/2024 ला आहे. त्याचं त्यांनी डेस्टिनेशन दिलेलं आहे सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औंध पुणे 27 या ठिकाणी त्यांचं इंटरव्ह्यू होणार आहे. त्यांनी येताना या ठिकाणी अटेस्टेड ओरिजिनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट आणि 1 अटेस्टेड झेरॉक्स कॉपी अलॉंग विथ फोटोग्राफ आणि ID प्रूफ सुद्धा या ठिकाणी घेऊन यायचं आहे. त्यासाठी हे जे नेसेसरी डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत हे डॉक्युमेंट त्यांनी बरोबर आणायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्युरिंग द इंटरव्ह्यू इफ वी विल नॉट गेट अप्रोप्रिएट कॅन्डिडेट. जर सपोज अप्रोप्रिएट कॅन्डिडेट नाही मिळालं 1 नंबरच्या पोस्टसाठी तर 1st and 3rd Thursday there will be walking interview for same post at the civil surgeon office पुणे. या ठिकाणी वॉकिंग इंटरव्ह्यू परत होणार आहे जे की 1st आणि 3rd Thursday ला असणार आहे आणि कुठे होणार आहे तर सिव्हिल सर्जन ऑफिस पुणे या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी एज आणि अपॉइंटमेंट टाईप सुद्धा दिलेला आहे. एज लिमिट काय असणार आहे ते व्यवस्थित तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहून घेऊ शकतायत. त्यानंतर रिम्युनरेशन TADA HRA एटसेट्रा नॉट ऍडमिसिबल एक्सेप्ट कन्सोलिडेटेड मंथली रिम्युनरेशन यांना मिळणार आहे ज्यामध्ये हे सगळं ऍड आहे. हे स्पेशल त्यांना वेगळं दिलं जाणार नाहीये. त्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन जे आहे ते परत एकदा सांगते 2/9/2024 टिल द 5 PM ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ते रिसीव्ह करणार आहे. डेटच्या नंतर ते ऍप्लिकेशन घेणार नाहीये. यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे. हा ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून घ्या आणि हा व्यवस्थित वाचून फिलअप करा आणि जे नेसेसरी डॉक्युमेंट तुमचे एलिजिबिलिटीचे जे डॉक्युमेंट आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी या ऍप्लिकेशनला लावा आणि बाय द हँड किंवा तुम्ही बाय द पोस्ट हे जे ऍप्लिकेशन आहे ते दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करू शकतात. फ्रेंड ही जी इन्फॉर्मेशन होती ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती. ऍज अ लॅब टेक्निशियन तुम्ही हे अप्लाय करू शकता किंवा बाकीच्या 2 पोस्टसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुमच्याकडे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे. जरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेस ही पोस्ट आहे तरी याचं पे स्केल खूप चांगलं आहे. देन हा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला खूप व्यवस्थित किंवा चांगला मिळणार आहे. यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा जेणेकरून ज्यांना या असल्या व्हिडिओची गरज असेल, असल्या वॅकन्सीजची गरज असेल, ज्यांना गरज असेल ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात, त्यांना ही इन्फॉर्मेशन मिळेल. आणि आपल्या या चॅनलवर एसए एज्युकेशनवर असलेच व्हिडिओ मी अपलोड करत असते तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही लॅब टेक्निशियनचा जर स्टडी करत असाल गव्हर्नमेंट जॉबचा तर त्यासाठी स्टडी मटेरियल सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे जे की तुम्ही नंतर पाहू शकतायत. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर यासाठी कोणतीही फी तुमच्याकडून घेतली जात नाही, फ्री आहे सगळं. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. देन थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. असेच आपल्या चॅनलला जोडून राहा जेणेकरून तुम्हाला असल्या नवनवीन वॅकन्सीज कळतील. थँक्यू.